अरे बापरे, आगे जाके कच्चे पानी बसने वाला है. तर काही आपण तर नमस्कार भावांनो, आज आपण जातोय आताच्या सगळ्यात ट्रेंडिंग वॉटरफॉलला, जो नाशिक मध्ये ज्याला मिनी दूधसागर वॉटरफॉल असं म्हणतात. माझ्यासोबत आहे रोशन, सोहम, श्लोक आणि तुमचा फेवरेट नाना. तर तिथे जाऊन आपण बघू लोकेशन कसं आहे, काय आहे. पाणी तर आहेच तिथं, मागच्या ब्लॉक सारखं नाही, पाणी आहे तिथं. जाऊन बघू व्ह्यू कसा आहे, काय एक्सपिरियन्स आहे तिथला. आणि मी नाशिक मधून निघालोय आता, सध्या मैरवणीत आहे. तो धबधबा जवळच्या जवळच आहे, तर आपण तिथे जाऊन बघू. तुम्हाला रस्ता दाखवल आणि रस्त्यामध्ये जाताना काय काय होतं सगळं दाखवल. व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनवून जा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेअर करून घ्या व्हिडिओ. चला बघू मग लोकेशन. आपला तर भावांना आपण आता आलोय बेगरवाडी फाटा इथे, जिथे त्र्यंबक रोडला जाताना इथून तुम्ही पैण्याकडे जाता, त्याच पैण्याच्या रस्त्याने वैतरणा डॅम कडे जाताना रस्ता आहे. रस्ता लक्षात राहू द्या. आणि जो त्र्यंबक रोड आहे त्याचं सध्या आता काम चालू आहे, तर सहसा गाडी हळूच चालवा, एकच लेन आहे चालवताना. तर आता इथून रस्ता पुढे अजून मी तुम्हाला सांगतो कुठून कसं जायचं, व्हिडिओ मध्ये अशीच बनवून राहा. तर भावांनो मागे बघू शकता तुम्ही, पैण्याच्या इथे थांबलोय आपण, थोडा ब्रेक घेतला. आपल्या काळूनानाला त्रास झाला टेबल शीट बसून बसून. काळूनाना बोलले का थांबून घ्या थोडस, जास्त काळ थांबलोय. काय झालं, जास्त काळ बसून बसून काय होते, खूप त्रास झाला आपल्या काळूनानाला. आपण इथे थांबलो पैण्याच्या ठिकाणी. बघू शकता तुम्ही हाच व्ह्यू पावसाळ्यात जर तुम्ही इथे आले, तेवढा भारी व्ह्यू पाहायला भेटेल तुम्हाला. याचाही ब्लॉग आपण टाकू पावसाळ्यामध्ये. चला लोकेशन मध्ये असेच बनून राहा, तुम्हाला बाकी पुढे स्पॉट दाखवतो. तर भावांनो पैण्यापासून आपण सरळ आल्यावर राईड घेतला. राईड घेऊन इथे रॉक शेड दिसतोय तुम्हाला, हा एक कॅफे आहे रॉक कॅफे म्हणून. तिथून आपल्याला सरळ जायचंय. आपण लोकेशन विचारत जाऊ, तुम्हाला मी प्रत्येक टर्न वगैरे सगळं सांगेल. व्हिडिओ मध्ये असेच बनून राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा गाईज. घाट मालूम है? नहीं. गिर गर्दन घाट. गिर गर्दन घाट. अरे घाट बोलेगा तो ऐसा घाट, उसमें बड़ा बड़ा मतलब 3 हाथी जितना लश्कर का रोड रोलर लेके मैं ये ढलान की ओर जा रहा था, और सड़क पूरी बर्फ से लदी हुई थी. रोड रोलर कभी इधर चले, कभी उधर चले, कभी इधर चले, कभी उधर चले, और दोनों तरफ से खाई. तू नीचे देखेगा ना, तेरे को लगेगा. तर गाईज आपण इथल्या एका स्थानिक लोकांना ऍड्रेस विचारला. घाट तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये किती डेंजर होता. घाट थोडा रिस्की घाट आहे, तर गाड्या थोड्या हळूच चालवा घाटात. आणि गाडीचा ब्रेक लागत नव्हते, खूप म्हणजे थोडं रिस्की विषय. तो गाड्या चांगल्या चालवा, हळू चालवा, घाटातून हळू या. घाट खूप डेंजर इथला. दुसरी गोष्ट म्हणजे घाट संपल्या इथे एक टर्न आहे. आपल्याला वैतरणा डॅम कडे जाताना लेफ्ट घ्यायचा आहे. मोरपंख झाला असं मागून आमचे डेंजर हाल झाले. घाट खतरनाक होता. कसा होता घाट? खतरनाक होता घाट. घाट खतरनाक होता. कसा घाट पण फेल आहे, कसा घाट पण फेल आहे का? बोललेच नाही यार, काहीतरी बोला भाई. तुम्ही बोलले नाही म्हणजे ब्लॉग चालणार नाही आपला. काहीतरी बोला. काय होतंय बोला ना. हमारा सकल बुराई तो क्या हुआ, तो में तो अच्छा मुश्किल आहे. जर बघितलं म्हणजे घाट थोडा रिस्कीचे, तसं मी तुम्हाला टर्न सांगितला. घाट संपल्या लेफ्ट टर्न, तिथून वैतरणा डॅम कडे जाताना. तर आता कन्फर्म रस्ता आपल्याला तिथेच समजेल, वैतरणा डॅमच्या इथे जाऊन. त्या डॅमच्या इथे वॉटरफॉल नाही येतो, तिथून थोडा पुढे जायचं आपल्याला. तो रस्ता ऍक्च्युली कसा आहे, कुठं कच्चा रस्ता येतो, मी सांगेल तुम्हाला. आज आपण तो एक्सप्लोर करू, व्हिडिओ मध्ये बोलून राहा. मग असेच भेटू आपण लोकेशन. जसं की तुम्ही बघू शकता रस्ते त्यामध्ये हे दृश्य बघायला. आता हे नेमकं दारू पिऊन का आराम करण्यासाठी झोपले काही माहित नाही. चला बघू. तुम्ही बघू शकता प्रगती गाव विकास समिती आळवंड इथे. म्हणजे घाट उतरल्या जो लेफ्ट घेतला होता आपण, तिथून जसे आपण सरळ स्ट्रेट आलोय, तिथं ही कमान लागलेली. त्या कमानीपासून परत एक लेफ्ट घ्यायचा आहे आपल्याला. या रस्त्याने आपण आलेलो आणि तिथून एक लेफ्ट. इथे शेजारी स्मशानभूमी आहे, तुम्हाला लँडमार्क लक्षात राहावं म्हणून. तर भावांनो रस्ता बघू शकता तुम्ही किती खराब आहे इथे. रस्ता थोडा रिस्की आहे. आम्ही गावात विचारलं त्या वॉटरफॉल बद्दल, ते बोलले तिथे जाऊ नका, थोडा रिस्की वॉटरफॉल येतो. तर जसा मॅप थ्रू आपल्याला रस्ता दिसतोय तिथे 2 वॉटरफॉल आहेत.
जो वैतरणा वॉटरफॉल आणि तो जो मोठा आहे जो मिनी दूधसागर वॉटरफॉल, तिथे पण जाऊन बघू आपण काय ऍक्च्युली सीन. बघू आपण आधी तिथे पोहोचल्यानंतर समजेल ऍक्च्युली तिथून रस्ता कसा आहे. तर काही जसा सीन तुम्हाला बघायला भेटतो रस्त्यात येता येता आधीच. हा आपला वैतरणा डॅमचा सीन आहे हा. हे पहा इथं खाली काय देवा धर्माची काय रिस्पेक्ट करणं चालू आहे इथं. रावण आहे का काय? अरे रावण आहे रे तो. बिलकुल रिक्स नाही लेने का. एक पूल लागतो माझी गाडी. पूल पासून तुम्ही हा पूलच्या खालचा व्ह्यू बघा. भारी व्ह्यू एकदम. भावांनो आता वैतरणा डॅमच्या इथे वैतरणा डॅमला ऍक्च्युली आळवंदी धरण असं म्हणतात. बघू शकता तुम्ही. आणि नेमकी एंट्री नाहीये डॅमला, तर तो डॅम नाही दाखवू शकत मी. हा पण इथे पब्लिक स्पॉट आहे तिथे बनवलेला त्यांनी. तो आता तर नाही कव्हर करणार, नेक्स्ट व्लॉग मध्ये नक्की कव्हर करेल. आणि स्पेशली इथला एक व्लॉग बनवेल मी वैतरणा डॅमचा, जो कपल साठी खूप भारी स्पॉट आहे आणि फोटोशूट साठी पण खूप भारी स्पॉट आहे. तर लोकेशन तर भेटलं आपल्याला धबधब्याचं. बघू ते कन्फर्म लोकेशन. खराब हो जाएगा. अम्मा बहन मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े. कुठं कच्छ अरे बापरे. आगे जाके कच्छ पाणी बसने वाला है. तर मजा करू आपण अजून थोडी. लोकेशनला गेल्यावर खरी मजा होईल. आता तर इथपर्यंत येऊन जाम वाटतंय. खूप ऊन खूप आहे. आम्ही लेट निघालेलो आहे. सकाळी निघायचा प्लॅन होता पण आमच्यातले काही कार्यकर्त्यांनी खूप लेट केले. बघू जाऊन लोकेशनवर. भावांनो रस्ता तिथला येता वैतरणा डॅमचा व्ह्यू बघायला भेटला. खूप भारी वाटते. एकदा तुम्हाला बॅक कॅमेरामध्ये दाखवतो, बघून घ्या. बघू शकता आणि हाच रस्ता वैतरणा डॅम कडे जात. आपल्या वैतरणा धबधब्याकडे जाताना डॅम पासून सरळ जायचंय काही. पण जसं आपण धबधब्यापासून या रस्त्याने आलोय, तिथून आल्या एक गाव लागतं. गावाचं नाव तर मेन्शन नाही करता येणार मला, पण जे तुम्हाला ट्रेडमार्क साठी इथे वैष्णवी किराणा स्टोर आहे त्याच रस्त्याने आपल्याला जायचंय लेफ्टला. तर भावांनो जसं आपण त्या गावातून घुसलो तसं त्या रस्त्याने आलेलो आहे. आणि जसं तुम्ही असाल तसा तिथे एक सिमेंटचा रस्ता दिसत, जसं की तुम्ही हा बघू शकता. याच रस्त्याने आपल्याला तसं खाली जायचंय. त्या तिकडे वॉटरफॉल असं बोलताय, तर आपण जाऊन बघू काय काही नाही. तर मित्रांनो हा रस्ता आहे सिमेंटचा, तो थोडा आता उतारावर नाही. आणि हाच उतार रस्ता या बारीक रस्त्याने सिमेंटच्या आलोय. कसं आहे लोकेशन पुढे समजतच राहील आपल्याला. तुम्हाला मी प्रॉपर लोकेशन देतोय म्हणून व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्यवस्थित या. रस्ते खराब आहेत, सांभाळून या. हा रस्ता पण खूप रिस्की, म्हणजे स्लिप मारेल असा आहे. अशी माती आहे त्याच्यावर. भावांनो जसं की हा रस्ता संपत आलाय. हा सिमेंटचा रस्ता संपल्या कच्चा रस्ता लागतोय. जसं की हा रस्ता दिसतोय तुम्हाला, तर या रस्त्याने जायचंय आपल्याला. रस्ता थोडा खराब आहे, तर व्यवस्थित या सर्वांनी. पुढे दाखवतो या रस्त्याने कसं जायचं कसं नाही. व्हिडिओ मध्ये बनवून जा. स्पॉट बघू शकता गाईस तुम्ही. आम्हाला ही पब्लिक भेटली होती, हे बोलले आमच्या मागे यांना स्पॉट माहिती आहे. तर बघू आपण. हा तुम्हाला लँडमार्क देतो इथला, तर जाऊ तिथे. भावांनो हा कच्चा रस्ता जसा संपतोय खाली उतरल्यावर, तसं तिथून एक राईट आहे. हे बघा हा राईट, हा कच्चा रस्ता. परत एक कच्चा रस्ता इथे, फक्त मातीचा रस्ता इथे. पायवाट दिसत असेल तुम्हाला गाड्या, या गाड्यांच्या पायवाटीनुसार आपण चाललोय हळूहळू. रस्ता खराब आहे, गाड्या हळू चालवा. रस्ता खराब आहे काही. आणि व्ह्यू बघा तुम्ही काही एकदा. हा व्ह्यू बघा. तर गाईस तसंच सरळ येऊन इथे आपण पोहोचलोय. क्राऊड तर आहे, गर्दी आहे. आपण आलो तशी तिथे पार्किंग आहे, बघू शकता. लोकांनी इथे गाड्या पार्क केलेल्या आहे. आणि तसंच इथे आपण खाली चाललोय. एक कसा व्ह्यू बघू. व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू बघा. वा गाईज एकदा हा व्ह्यू बघा तुम्ही. हा आहे वैतरणा जो आपला
एक्सप्लोर केलेला आहे. पाणी आहे शकता तुम्ही ते बघा. आपल्याला मोठ्या वॉटरफॉलला पण जायचं आहे गाईज. हा तर फक्त तर गाईज जसं की आपण या छोट्याशा पायवाटेने जातोय त्या धबधब्याकडे. आता मी पडता पडता वाचलो गाईज. बघा थोडे हळूचे होत आहे माझा बघा काय सोबत होत आहे माझा. बॅनर लावायला नाही रे, एवढ्या लवकर नाही जाणार मी. सुंदर दृश्य आहे इथे. खूप भारी वॉटरफॉल आहे गाईस. खूप भारी वॉटरफॉल आहे. बघा तुम्ही बघू शकता गाईस. खूप मोठा वॉटरफॉल आहे. खूप भारी दृश्य आहे. येऊ शकता तुम्ही इथे एन्जॉय करायला. गाईस या वॉटरफॉल जवळच अजून एक छोटा एक स्पॉट हा बघा. बघू शकता काय फ्लो आहे गाईस. पाण्याचा फ्लो बघा तुम्ही एकदा. खूप जोरात आहे हा फ्लो बघा एकदा गाईस. खूप जोरात पाणी आहे. तर सेफली या. सेफली बघा पाण्यामध्ये थोडं सेफ राहा. चिल एकदम थंड एकदम. आता आम्ही चाललोय खाली पाण्यामध्ये जातो. चिल आम्ही पण ब्लॉग मध्ये बनवून अजून एक स्पॉट दाखवते तुम्हाला. तो पण बघून जा व्हिडिओ मध्ये. ते काढू अण्णा आता कुठचंय पाण्यात हे घे रे. हे कुठले नाही बघा. आता खोलतोय फुल पाणी काय. फुल धबधब्याजवळ खोल पाण्यात पोहतो. काय लोकेशन कसं आहे. दुसरा वॉटरफॉल एक्सप्लोर करायला चाललोय. या डोंगराकडे तो वैतरणा वॉटरफॉल होता तसं तिथून डोंगरातून चाललोय. गाडी खूप रिस्की इथून नेणं आहे. बघा आमची गाडी कशी तरी चढवतोय तो. बघू शकता तुम्ही कशी तरी गाडी चढवली. आणि इथून मी पण पायी पायी चाललोय. तर तुम्ही पण पायी पायी या. गाडी आणू नका. हा रस्ता रिस्की आहे. आमच्या सोबतचे 3 जण आले नाही अजून. काहीच तो मोठा वॉटरफॉल एक्सप्लोर करायला आपल्याला लोक नाही म्हणतायत. मी तसं यांना विचारलं. इथे राहतात बघा. ते म्हणताय तिथे जाऊ नका म्हणून. रस्ता बरोबर नाहीये आणि गाडी तिथे जात नाहीये. तर काही जसं की तुम्ही बघितला कसं आहे लोकेशन खूप भारी आहे. येऊ शकता तुम्ही पण एन्जॉय करा येऊन. फक्त कचरा वगैरे काही करू नका इथे. कारण खूप भारी स्पॉट आहे. स्वच्छ स्पॉट आहे. आणि राहिला प्रश्न त्या दुसऱ्या वॉटरफॉलचा म्हणजे त्या मोठ्या मिनी दूध सागरचा. तर तो सध्या बंद आहे. तिथे एंट्री बंद ठेवली स्थानिकांनी. कारण तिथे थोडी रिस्क आहे जायला यायला. तर तिथे जाण्याचा प्रयत्न करू नका. हा वॉटरफॉल आहे. तुम्ही इथे येऊ शकता. खूप भारी स्पॉट आहे. याला वैतरणा वॉटरफॉल असं म्हणता. आणि नेक्स्ट ब्लॉगला तुम्हाला कुठल्या लोकेशनचा ब्लॉग हवा आहे ते कमेंट करून मला सांगा.